हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण करणार आहोत पौष्टिक असा पालक पराठा। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी एकदम बेस्ट आहे। अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे आहेत। तर चला सुरुवात करूया। हे एक मी पालकची गड्डी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून वगैरे धुवून स्वच्छ घेतलेली आहे। आता एक मी भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता ते गॅसवर उकळून घ्यायचं आहे। हे बघा, पाण्याला उकळी आली की यामध्ये हे पालक आपण जो निवडून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे व्यवस्थित, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता 1-2 मिनटं चांगला उकळून घ्यायचं आहे। हे बघा, असं पाण्यामध्ये व्यवस्थित डुबवून घ्यायचा आहे पूर्ण। हे बघा, आता 2 मिनटं छान उकळी काढून घ्यायची आहे। तर आपण एक भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे नॉर्मल, त्यामध्ये बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, पाणी एका साईडला थंड करायला ठेवलेलं आहे। आता हे बघा, 1-2 मिनटं छान उकळी आलेली आहे। आता आपण एखादा झारा वगैरे घ्यायचा आहे। तर हे गॅस बंद करायचा आणि खाली उतरवून घ्यायचं आहे। झाऱ्याने वगैरे असं पाणी सगळं खाली काढून घ्यायचं आहे। फक्त पालक काढायचा आहे, उचलायचा आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थंड पाण्यामध्ये। बघा, सगळा पालक आपण थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि 1-2 मिनटं त्यामध्ये पाण्यामध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे। म्हणजे याने कलर पालकचा तसाच्या तसा राहतो, म्हणजे हिरवगार राहतो, काळपट असा पडत नाही। थंड पाण्यामध्ये टाकला ना की पूर्ण हिरवा असा हा पालक राहतो किंवा प्युरी त्याची हिरवगार अशी होते। हे बघा, छान असं वाटून घेतलेलं आहे। हे बघा कसं हिरवगार झालेलं आहे। आता एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये ही प्युरी सगळी काढून घेणार आहोत। हे बघा, अशी स्मूथ अशी झालेली आहे। सगळे एका भांड्यामध्ये अशी काढून घेणार आहोत। हे बघा आता, आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पाव चमचा ओवा घ्यायचा आहे, पाव चमचा हळद पावडर, गरम मसाला पावडर, काळं मीठ टाकायचं आहे चिमूटभर, थोडंसं चाट मसाला आणि सफेद तीळ टाकायचे आहेत, पण माझ्याकडे नाहीत म्हणून मी काळे तीळ टाकलेले आहेत। आता हे सगळं एकत्र असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता हे बघा, हे सगळं एकत्र झालेले आहेत मसाले। आता आपण गहू पीठ यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ह्याला पाणी वगैरे टाकायचं नाही। यामध्ये जितकं पीठ मावेल तेवढंच टाकायचं आहे आणि त्याच्याच ह्याने ओलाव्याने हे पीठ मळून घेणार आहोत। एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही। आता हे बघा, घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत त्याचा। चवीला एकदम पौष्टिक आहे ते, नक्की तुम्ही करून बघा। हे बघा, चांगलं पीठ असं 5 ते 6 मिनटं पीठ चांगलं मी मळून घेतलेलं आहे। हे बघा, आणि एक्स्ट्राचं पाणी बिलकुल मी टाकलेलं नाही। पहिलं मिक्सरचं भांडं जे धुवून टाकलेलं पाणी 2-3 चमचे तितकंच पाणी टाकलेलं आहे। आता 5-10 मिनटासाठी गोळा तसंच ठेवून दिलेला होता। आता 10 मिनटांनी परत चांगला मऊ करून घेणार आहोत। 1-2 मिनटं मळायचं आहे। आता एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि एक लिंबाच्या आकारापेक्षा थोडीशी मोठी अशी गोळी पिठाची गोळी घ्यायची आहे आणि सुक्या पिठामध्ये बुडवून त्याचा पराठा लाटून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा पराठा लाटून घेणार आहोत। मऊ लुसलुशीत असे हे पराठे होतात। हे बघा, जितका बारीक लाटता येईल तेवढा लाटून घ्यायचा आहे। साधारणतः आपण चपाती लाटतो त्या आकाराचाच लाटून घेणार आहोत। आता तव्यावर थोडंसं तेल नाही तर तूप सोडून घ्यायचं आहे आणि हा पराठा याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईड 2-2 मिनटं छान अशा खरपूस भाजून घेणार आहोत। हे बघा,
झालेला आहे एक पराठा, दुसराही या पद्धतीने झालेला आहे. असे सगळे पराठे आपण करून घेणार आहोत. हिरवेगार मऊ लुसलुशीत असे हे पराठे आपले रेडी आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवते. असे बघा, असे हे 2 दिवस जरी ठेवले आपण तरी असे सॉफ्ट राहतात. प्रवासासाठी पण एकदम उत्तम आहे ते पराठे. तुम्ही नक्की करून बघा. तर हे बघा रेडी आहे. तुम्ही चहाबरोबर सुद्धा हे छान लागतात किंवा दही, टोमॅटो सॉस, शेजवान चटणी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. एकदम छान झालेले आहेत. तर चला, वेळात वेळ काढलात, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तर बाय.